नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, या क्लासमध्ये आपण क्वेश्चन टॅग्स शिकूया. क्वेश्चन टॅग्स काय असतात आणि कसे वापरतात, लेट्स सी. क्वेश्चन टॅग्स पार्ट 1. क्वेश्चन टॅग्स आर शॉर्ट एडिशन्स टू सेंटेन्स आस्किंग फॉर अग्रीमेंट और कन्फर्मेशन. क्वेश्चन टॅग्स म्हणजे छोटे फ्रेजेस असतात, वाक्याच्या शेवटी वापरतोय. या क्वेश्चन टॅग्सने आपण समोरच्यांना त्यांची अग्रीमेंट किंवा कन्फर्मेशन, त्यांची मान्यता विचारतो. हो का, नाही का, असे दोन प्रकारे हे जे विचारतो त्यालाच आपण क्वेश्चन टॅग्स म्हणतोय. आणि वाक्यामध्ये अजूनही आपला क्लिअर होईल. वाक्य बघूया बेटा. एक्झाम्पल नंबर 1, शी इज क्लेवर हे सेंटेन्स आहे आणि या सेंटेन्सला क्वेश्चन टॅग कसे होतो? आन्सर, शी इज क्लेवर, इजंट शी, ती हुशार आहे, नाही का, असे हे क्वेश्चन टॅग आहे. आणि दुसरा बघूया, शी इज नॉट क्लेवर. वरचं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे आणि दुसरा वाक्य नेगेटिव्ह मध्ये आहे. शी इज नॉट क्लेवर, शी इज नॉट क्लेवर, कॉमा, इज शी, आहे का, ती हुशार नाही, आहे का, असे हे दोन प्रकारचे, म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतोय, ते आपल्या रूल्स मध्ये समजतो बेटा. नियम दिलेला आहे, हे नियम पण लिहून घ्या. नियम पहिला बघूया. रूल नंबर 1, इफ द गिवन सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह, द क्वेश्चन टॅग शुड बी इन नेगेटिव्ह ॲज इन सेंटेन्स 1 अबोव. हे जे वरील लिहिलेले पहिला जे वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे. जेव्हा दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये असतोय तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह मध्ये असायला पाहिजे. हे पहिला नियम. दुसरा बघूया. इफ द गिवन सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह, द क्वेश्चन टॅग शुड बी इन पॉझिटिव्ह ॲज इन सेंटेन्स 2 अबोव. वरील दिलेलं जे दुसरं वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे दिलेलं वाक्य निगेटिव्ह मध्ये जर असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतोय. हे दोन नियम बेटा लिहून घ्या. तिसरा बघूया. राईट द गिवन सेंटेन्स अँड पुट अ कॉमा इन्स्टेड ऑफ फुल स्टॉप. जे वाक्य दिलेले असते ते वाक्य पूर्ण लिहावे आणि पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर शेवटी फुल स्टॉपच्या ऐवजी कॉमा द्यावे. चौथा, क्वेश्चन टॅग शुड बिगिन विथ स्मॉल लेटर. यूज द शॉर्ट फॉर्म ऑफ नॉट वेअर नेसेसरी. क्वेश्चन टॅग्स नेहमी स्मॉल लेटर्सने सुरुवात होतात आणि जे नॉट शब्द असतोय त्या नॉट शब्दाचा शॉर्ट फॉर्म वापरणे नेहमी. पाचवा, द सब्जेक्ट ऑफ द क्वेश्चन टॅग इज ऑलवेज मस्ट बी अ प्रोनाउन. पुट अ क्वेश्चन मार्क एट द एंड. क्वेश्चन टॅगचा जे सब्जेक्ट असतोय ते नेहमी एक प्रोनाउन सर्वनामच पाहिजे आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह लिहावे. आणि आता आपण वाक्य बघूया कसे असतो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. विद्यार्थी मित्र हो, इथं जे वाक्य दिलेले आहे हे वाक्य लक्षपूर्वक वाचा, लिहून घ्या अगोदर, नंतर वाचा. मी एक एक वाक्य सांगत राहतोय. पहिला वाक्य, शी राइट्स अ लेटर. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे बेटा. शी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. मग त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅग कशी करायची? शी राइट्स अ लेटर, डझंट शी. काय आलं इथं? डझंट शी. नेक्स्ट दुसरं वाक्य, शी डज नॉट राइट अ लेटर. क्वेश्चन टॅग, शी डज नॉट राइट लेटर, डज शी. पहा मित्र हो, इथं दिलेले वाक्य पॉझिटिव्ह मध्ये असेल, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आहे. दिलेले वाक्य निगेटिव्ह मध्ये असेल, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह मध्ये आहे. हे लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. तिसरं वाक्य, आय राइट अ लेटर. हे पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे बेटा. क्वेश्चन टॅग, आय राइट अ लेटर, डोंट आय. हे राईट मध्ये इथं हेल्पिंग वर्ब नाहीये, आपण टेन्स मध्ये शिकलो होतो. तर काय घेतलं बेटा? डोंट आय. चौथं वाक्य, आय डोंट राइट अ लेटर. हे निगेटिव्ह आहे, मग क्वेश्चन टॅग काय होतो? आय डोंट राइट अ लेटर, डू आय. हे वाक्य निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. पाचवा, ही रोट अ लेटर. पहा बेटा, इथं रोट सिंपल पास्ट टेन्स आहे. काय इथं? सिंपल पास्ट टेन्स. तर इथं क्वेश्चन टॅग, ही रोट अ लेटर, डिडंट ही. हा रोटचं जे इथं जे सहाय्यकारी क्रियापद आहे काय घेतो बेटा इथं? डिडंट ही. हे क्वेश्चन टॅग आहे.
नेक्स्ट 6वा बघूया बेटा. ही डिड नॉट राईट अ लेटर. सिंपल पास्ट टेन्स. क्वेश्चन टॅग मध्ये काय होतो? ही डिड नॉट राईट अ लेटर. डिड ही हे नेगेटिव्ह असले, इथं पॉझिटिव्ह आहे बेटा. नेक्स्ट 7th वन, लेट्स से शी इज अ ब्युटिफुल गर्ल. क्वेश्चन टॅग शी इज अ ब्युटिफुल गर्ल इजंट शी, हे पॉझिटिव्ह मध्ये आहे, इथं नेगेटिव्ह आलेलं आहे बेटा. आणि नेक्स्ट 8th वन, आय एम रायटिंग अ लेटर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आई नंतर एम आलेलं आहे बेटा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. क्वेश्चन टॅग काय होतो? आय एम रायटिंग अ लेटर आरंट आई. इथं एक लक्षात ठेवा बेटा, इथं इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी काय चुकतात माहितीये? एमंटाई म्हणतात. एमंटाई चुकीचं आहे बेटा. एम आलं तर त्याच्यानंतर नॉट जर आला तर काय होतं? आरंटाई होतो बेटा. एमंटाई नाही म्हणायचं, ते चूक होतोय. आरंटाई बरोबर आहे, हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. शेवटचं वाक्य, आय एम नॉट रायटिंग अ लेटर. ह्याचं क्वेश्चन टॅग बघूया बेटा. आय एम नॉट रायटिंग अ लेटर, एम आय. आणि जेव्हा हे एम आय पॉझिटिव्ह मध्ये आहे, एम आय येतोय. निगेटिव्ह असेल तर एमंट आय येत नाही, आरंट आय येते. हे लक्षात ठेवा, डिफरन्स आहे. ठीक आहे बेटा, हे लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे जे क्रियापद आहेत तिथं डझंट, डोंट, डिडंट हे जे वापरलेत, आरंट, एमंट, हे क्रियापद कसे वापरतात हे आपण पुढच्या क्लासमध्ये शिकूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.